समर्थ. तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला मी थँक्यू म्हणेन, तुमचे धन्यवाद, तुम्हाला धन्यवाद म्हणेन, तुमचे आभार मानेन, कारण माझं चॅनल तुमच्यामुळेच मॉनिटाईज झालेलं आहे. माझं जसं कष्ट होतं, माझं जशी मेहनत होती, तसंच तुमचा पण मला सपोर्ट होता. तुम्ही सुद्धा मला सबस्क्राईब केलं आणि व्हिडिओ पाहिले, त्यामुळेच माझा वॉच टाईम पूर्ण झाला. त्यामुळे सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद म्हणते. तर माझा यूट्यूबचा प्रवास सुरुवातीपासून कसा झाला, काय झालं, खूप अनुभव आलेत मला. काही वाईट पण आलेत आणि काही खूप चांगले पण आलेत. तुम्हाला जर ऐकायला आवडत असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा, खूपच फायदेशीर ठरेल आणि तुमच्याही मनात येईल की आपण पण एखादा चॅनल ओपन करावा आणि आपण सुद्धा यूट्यूबर बनावं. तुमच्याही मनात नक्कीच येईल. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. माझी यूट्यूबची स्ट्रगलिंग स्टोरी आणि मला आलेले अनुभव. तर मला एक नाही अनुभव आला, मला असे अनेक अनुभव आले. ते मी आज तुम्हाला सांगणार आहे की किती अनुभव आलेत. तर सुरुवातीला मी मागच्या वर्षी गणपती जेव्हा बसले होते त्या पिरियडमध्येच मी चॅनल ओपन केला होता. म्हटलं शुभमुहूर्त एखादा बघावा आणि मगच चॅनल ओपन करावा. तसं तर लॉकडाऊन जेव्हा होतं आपलं 2019 मध्ये, तेव्हापासूनच माझ्या मनात हा विचार येत होता की आपण एखादा चॅनल ओपन करावा. कारण यूट्यूबर ते आपण बरेच यूट्यूबरांचे व्हिडिओ बघत असतो, तेव्हा आपल्या मनात असे विचार येणं साहजिकच आहे. आणि तेव्हाच विचार येत होता, पण मी तेव्हा काही चॅनल ओपन केला नाही. कारण लॉकडाऊन असल्यामुळे तेव्हा आपण सगळे घरातच होतो आणि घरातले काय दाखवणार, त्यामुळे मी तो विषय तिथे स्टॉप केला होता. पण खूप दिवस अशी मनामध्ये विचार चालू होता माझ्या की आपण पण एखादा चॅनल ओपन करावा. की सगळेच जण असे पैशासाठीच करतात असं पण नाही, ह्याच्यामध्ये खूप शिकायला मिळालं. हे सांगतेत मी की किती असे अनुभव आलेत, काही वाईट आलेत तर काही चांगले आलेत. तर मागच्या वर्षी मग मी चॅनल ओपन केला गणपतीच्या पिरियडमध्ये, जेव्हा गणपती बसले होते. मग त्याच दिवशी माझा पहिला व्हिडिओ मी अपलोड केला होता आणि त्याच दिवशी असेल मला वाटतंय, म्हणजे त्या दिवशी मी शूट केलं होतं, कदाचित दुसऱ्या दिवशी अपलोड केला असावा, तर मला एवढं आठवत नाही. आणि एवढे सुरुवातीला आपल्याला एवढे व्ह्यू नसतात, त्यामुळे थोडं मन खचतं. पण असं जर कोणाला ओपन करायचं असेल चॅनल तर असं खचून जाऊ नका. कारण आपला कुठलाही एखादा व्हिडिओ जरी व्हायरल झाला तरी पण आपण खूप पुढे जात असतो. आणि असं पण म्हणू नका की मी आता चॅनल ओपन केलेलं आहे की मला व्ह्यू येतील का, किंवा व्ह्यू येत नाहीये, माझ्या व्हिडिओजला सबस्क्राईब मिळत नाहीये. आपोआप मिळतात नंतर. तुम्ही जेवढी मेहनत घ्याल तेवढं तुम्हाला ते पुढे जाऊन मिळणार आहे. आणि असं एकदम कधीच मिळत नाही एखाद्याच व्हिडिओला सगळं, असं नसतं. बरेच आपल्याला व्हिडिओ अपलोड करावे लागतात यूट्यूबमध्ये. यूट्यूब म्हणजे आपलं चॅनल आहे त्याच्यावर. आणि सॉन्ग वगैरे कुठले वापरू नका लॉंग व्हिडिओमध्ये, मग कॉपीराईट बसतं. आणि त्यानंतर सबस्क्राईब जेवढे आपल्याला मिळतील तेवढे, शक्यतो शॉर्ट व्हिडिओला सबस्क्राईब मिळतात. हा एक अनुभव मला चांगला आला. ही एक तुम्हाला घेण्यासारखी हे आहे, काय म्हणतात आहे की शॉर्ट व्हिडिओला सबस्क्राईब मिळतात, लॉंग व्हिडिओला शक्यतो सबस्क्राईब कोणी करत नाही. म्हणजे तसंच तुमचं जसं कंटेंट असेल त्यानुसारच लोक ठरवतात की त्यांना किती तुमच्या व्हिडिओ मार्फत मिळणार आहे. मग त्यानुसार तुम्हाला लॉंग व्हिडिओला पण सबस्क्राईब मिळून जाईल. आता माझ्या व्हिडिओमध्ये मी आपलं डेली व्लॉग जरी आपण म्हटलो तरी रोजचं काही व्हिडिओ आपण टाकत नाही. रोजचं रुटीन आपलं त्याच्यावर नाही आपण टाकू शकत. कधीतरी आपलं आठवड्यातून 1-2 वेळा घरातलं, किंवा मग मी शक्यतो स्वामींची माहितीच टाकत असते. ती टाकायला मला खूप आवडते आणि मला स्वामींचे खूप अनुभव आलेले आहेत माझ्या चॅनलवर. मी ते पण शेअर केलेले आहेत की मला स्वामींचे किती अनुभव आलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता की खूपच अनुभव आले. माझा पहिला जो व्हायरल व्हिडिओ चॅनलवरचा व्हिडिओ गेला, तो मला वाटते दत्त जयंतीच्या दिवशी मला आलेला अनुभव, हा व्हिडिओ मी टाकला होता. त्याला खूप चांगले व्ह्यू आले आणि सबस्क्राईब पण आले, कमेंट सुद्धा चांगल्या आल्या होत्या. त्यानंतर बरेच असे थोडे व्हिडिओ, सुरुवातीला तर काहीच व्ह्यू पण कमी असायचे आणि सबस्क्राईब पण कमी असायचे. कोणाकडे मागायला सुद्धा आपल्याला कसं तरी वाटतं, त्याच्यामुळे मी कोणाकडे शक्यतो मागत नव्हते. काही लोक तर असे तोंडावर सबस्क्राईब करायचे आणि आपण पुढे गेलो की मागं लगेच अनसबस्क्राईब पण करून मोकळे व्हायचे. एवढा पण अनुभव मला आलेला आहे वाईट. हा वाईट अनुभव आलेला आहे
की आपल्याला फक्त 1000 सबस्क्राईबच करायचे असतात, त्याच्या पुढे किती होतील ते होतील, पण जेव्हा आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचा असतो तेव्हा आपल्याला 1000 सबस्क्राईब लागतात आणि वॉच टाइम हा 4000चा लागतो. 4000 तास एवढा मोठा वॉच टाइम लागतो हे सुरुवातीला मला माहिती होतं, पण जेव्हा आपण जेव्हा म्हणतो ना की विहिरीत पडल्यावर आपल्याला पोहता येतं, त्याशिवाय कळत नाही, आपल्याला बाहेरून भीती वाटते, तसंच माझं झालं. मला सुरुवातीला भीती वाटत होती की वॉच टाइम एवढा 4000 कसं कंप्लीट करायचा, पण जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा हळूहळू व्ह्यू यायला सुरुवात होते, आपला वॉच टाइम हळूहळू वाढतो. पण खूप तेवढं कठीण पण काम आहे. सुरुवातीला तर मला ते 5 किंवा 6 महिने तर खूपच स्ट्रगल करावं लागलं ह्या गोष्टीवर. माझा वॉच टाइम खूपच कमी असायचा आणि मला वर्षाच्या आतमध्ये चॅनल मॉनिटाईज करायचं होतं. हा माझा काय म्हणतात ना म्हणजे निश्चयच होता. हे माझं एक स्वप्न होतं की वर्षाच्या आत मला चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. कारण 1 वर्षाच्या नंतर पण होऊ शकतो, पण आपला वॉच टाइम एक महिन्याचा मायनस होत जातो. मग आपलं खूप कठीण होतं, नंतर आपल्यालाच पुढे मग प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे शक्यतो कोणाला जर करायचं असेल तर शक्यतो वर्षाच्या आतच तुमचा वॉच टाइम झाला पाहिजे. आणि मला असं वाटायचं की खूप कठीण आहे हे वॉच टाइमचं. मग 5-6 महिने खूपच कठीण गेले. घरातली कामं असायची, मुलांचं, व्हिडिओ टाकायचा. आता व्हिडिओ टाकायचं म्हटलं तरी खूपच त्याच्या मागे पण मेहनत आहे. फक्त व्हिडिओ काढला, तुमच्यासमोर दिसतोय 7-8 मिनिटाचा किंवा 10 मिनिटाचा, 2 मिनिटाचा, किती पण मिनिटाचा असू देत, पण त्याच्या मागे खूप कष्ट आहे. टायटल असतं, टॅग असतं, थंबनेल असतं, डिस्क असतो, परत बऱ्याच गोष्टी असतात, एडिटिंग असतं, आवाज आपला व्यवस्थित येतो का नाही, काय काय व्हिडिओंना व्हॉइस ओव्हर द्यावं लागतं, बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे खूपच मेहनत असते. आणि जर एवढं सगळं आपण जर करून आपला जर चॅनल पुढे जाऊन जर मॉनिटाईज नाही झाला तर त्यामागे खूप ते सहनच आपण करू शकत नाही, कारण खूप मेहनत घेतलेली असते. आणि माझा अनुभव सांगते, हा सगळा इथपर्यंतचा प्रवास खूपच म्हणजे कठीण गेला. पहिलं स्टार्टिंगला खूप कठीण गेलं, नंतर व्ह्यू यायला लागले आणि खूप असे म्हणजे काही व्हिडिओ माझे इतके व्हायरलला गेले. त्यातूनच एका व्हिडिओतूनच माझा वॉच टाइम किती झाला मी आते म्हणजे सगळं झालं का तर नाही. ह्याच्या पुढे पण अजून एक स्टेप आहे, ती मला माहिती नव्हती. मी फक्त चॅनल मॉनिटाईज कसं होतं किंवा काय, चॅनल ओपन केल्यापासून इथपर्यंतचा व्हिडिओ पाहिला होता आणि इथपर्यंतची माहिती मला माहिती होती. ह्याच्या पुढं कोणती स्टेप असते ही मला माहिती नव्हती आणि मी सुद्धा कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. कारण मला वाटलं एकदा चॅनल मॉनिटाईज झालं की सगळं झालं, तिथून पुढे पेमेंट वगैरे येतं, पण तसं काही नाही आहे. कारण त्याच्या पुढे एक स्टेप आहे, ती म्हणजे $100. आता जे यूट्यूबर आहेत त्यांना असेल माहिती की $100 करायचे असतात आपल्याला पूर्ण, आणि ती खूप अवघड स्टेप आहे. जसं आपलं 4000 वॉच टाइम पूर्ण करायला आपल्याला अवघड खूप मेहनत लागते आणि खूप अवघड गोष्ट असते ही, तसंच $100 पूर्ण करायला पण तेवढीच मेहनत लागते, खूप जास्त मेहनत लागते मी तर सांगेन. आणि हा टप्पा पूर्ण करायला आता किती कालावधी लागतोय हे मला सुद्धा माहिती नाही, कारण व्हिडिओला तेवढे व्ह्यू पण यावे लागतात आणि तेवढे व्हिडिओ आपले व्हायरल पण व्हावे लागतात, तेव्हा आपला हा टप्पा पूर्ण होऊ शकतो. आणि काहींनंतर महिन्यामध्ये पण झालेला आहे आणि काहींना वर्षसुद्धा लागलेलं आहे, 6 महिनेसुद्धा लागलेले आहेत. आता ते प्रत्येकाच्या व्हिडिओच्या क्वालिटीवर असतं आणि कधी होईल मला सुद्धा माहिती नाही आता माझं हे. पण $100 पूर्ण झाल्याशिवाय कुठलंही पेमेंट वगैरे आपल्याला काहीच मिळत नाही. त्यामुळे आता हा टप्पा आहे. आणि जर कोणाला शॉर्ट व्हिडिओला जर व्ह्यू येत असेल जास्त लॉंग व्हिडिओपेक्षा, तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओने तुमचं चॅनल मॉनिटाईज करू शकता. म्हणजे शॉर्ट व्हिडिओला 3 महिन्यामध्ये आपला चॅनल मॉनिटाईज होतो. जर 3 लाख जर व्ह्यू आले आपल्या शॉर्ट व्हिडिओला 3 महिन्यामध्ये, तर मग आपला चॅनल मॉनिटाईज होतो आणि 500 सबस्क्राईब फक्त लागतात 3 महिन्यासाठी. आणि जर 3 महिन्यामध्ये जर नाही झालं आणि 3 महिन्याच्या जर पुढे गेलं तर मग आपल्याला 1000 सबस्क्राईब लागतात शॉर्ट व्हिडिओसाठी सुद्धा. आणि 10 मिलियन म्हणजे 10 लाख व्ह्यू लागतात शॉर्ट व्हिडिओ मॉनिटाईज. शॉर्ट व्हिडिओ जो
चॅनल असतो तो मॉनिटाईज होण्यासाठी 10 लाख व्ह्यू लागतात। तसं लॉंग व्हिडिओचं कसं असतं 4000 वॉच टाईम असतो आणि 1000 सबस्क्राईब असतात। 1 वर्षासाठी म्हणजे 365 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला ही गोष्ट करावी लागते, ही स्टेप करावी लागते। त्यामुळे तसं पाहायला गेलं तर खूप कठीण पण आहे। मी कोणाला डिमोटिवेट करत नाही, पण माझ्यासाठी तर खूप कठीण होतं हे सगळ्या गोष्टी। सबस्क्राईब एवढं मिळवणं किंवा वॉच टाईम एवढा वाढवणं, सगळ्या गोष्टी खूप अवघड होत्या, खूप कठीण होत्या। आणि रोजचं कंटेंट काय निवडायचं हे सुद्धा आपल्याला टेन्शन असतं की आता कोणता व्हिडिओ टाकू। आणि आपण कसं मिक्स कंटेंट टाकतो, सुरुवातीला तर सगळेच टाकतात, सगळेच यूट्यूबर टाकतात, मी सुद्धा तसंच केलेलं आहे आणि अजूनही मी तेच करते। कारण मिक्स कंटेंट का टाकतो आपण की आपल्याला वाटतं की समजा जर व्लॉग व्हिडिओला जर जास्त व्ह्यू येत नसतील तर मग आपण दुसरं काहीतरी मोटिवेशनल माहिती असतात ते द्यावी, किंवा जे ट्रेंडला आहेत ते व्हिडिओ जे आपण किंवा देवांची माहिती किंवा कुठलेही काही असले तरी आपण मिक्स कंटेंट टाकतो आणि आपल्याला असं वाटतं की ह्या नाही तर त्या व्हिडिओनी आपले व्हिडिओ व्हायरल होतील किंवा आपला वॉच टाईम वाढेल, असं आपले प्रयत्न चालू असतात। सगळेच असंच करतात सेम। त्यामुळे तुम्ही सुद्धा असं करू शकता। तुमचा चॅनल मोनेटाईज होतोपर्यंत जो तुम्ही कंटेंट निवडला आहे त्याला जर चांगले व्ह्यू असतील तर तोच कंटेंट तुम्ही कायम ठेवा आणि त्याच्यावरच तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, हे सांगेन मी महत्त्वाचा मुद्दा। त्यामुळे जर कोणाला ओपन करायचं असेल तर बिंदास करा, तसं काही प्रॉब्लेम नाही। फक्त तुम्हाला याच्या मागे मेहनत खूप घ्यावी लागणार आहे आणि आपला वेळ खूप द्यावा लागणार आहे। आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।